अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर का आहेत आणि ते भाजपसोबत गेल्यास भाजपला काय नेमका फायदा होईल आपण जाणून घेऊया। अभिजित पाटील यांचा विठ्ठल साखर कारखाना सध्या अडचणीत आहे। कारखान्यावर शिखर बँकेकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। कारखाना वाचवण्यासाठी त्यांचे सहकारी आग्रही आहेत। केंद्र आणि राज्याकडून पॅकेज मिळाल्यास कारखाना अडचणीतून बाहेर काढता येईल अशी भूमिका अभिजित पाटलांनी घेतल्याची चर्चा आहे। आणि त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोणता फायदा होईल तर अभिजित पाटलांचा पंढरपूर तालुका लोकसभेच्या 2 मतदारसंघांमध्ये येतो। पंढरपुरातील 58 गावं माढ्यात येतात। इथल्या मतदारांची संख्या 1,60,000च्या आसपास आहे। पंढरपूर तालुक्यातली इतर गावं सोलापूर लोकसभा मतदारसंघात येतात। सोलापूर मतदारसंघात पंढरपुरातलं जवळपास 2.5 लाख मतदान होतं। पंढरपूरमध्ये अभिजित पाटील यांची चांगली ताकद आहे आणि माढा सोलापुरात त्यांचं वर्चस्व देखील असल्याचं बोललं जातं। पंढरपूरपासून अक्कलकोट पर्यंत त्यांचं नेटवर्क चांगलं आहे आणि अभिजित पाटलांच्या मागे तरुणांची मोठी फळी देखील आहे आणि हाच फायदा भाजप करून घेण्याच्या तयारीत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।